आजकाल स्ट्रेस हा खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आणि स्ट्रेसचे माइंड आणि बॉडीवर हे इफेक्ट दिसून येत असतात. त्यामुळं डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निकचा उपयोग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण स्ट्रेस पूर्णपणे नाहीसा करू शकत नाही. परंतु स्ट्रेस सोबतच लाईफ बॅलन्स कसं करायचं या गोष्टीचा सराव करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेस म्हणजे काय? तर शरीर आणि मनावर येणारं जे दडपण आहे किंवा प्रेशर आहे, त्याला बॉडीने दिलेला रिस्पॉन्स म्हणजेच स्ट्रेस. जेव्हा आपण एखाद्या चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये असतो, तेव्हा बॉडी त्या सिच्युएशनला फाईट करण्यासाठी बॉडीमध्ये कॉर्टिसॉल, एड्रेनालिन यासारखे हार्मोन रिलीज करत असते. याला स्ट्रेस हार्मोन असं देखील म्हणतात. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, त्या स्ट्रेस सिच्युएशनला फाईट करण्यासाठी बॉडीमध्ये काही चेंजेस होत असतात, हार्मोनल चेंजेस. तर याच्यामध्ये बॉडीमधील ब्रेनमधील हायपोथॅलॅमस हे स्ट्रेस डिटेक्ट झाला, की पिट्युटरी ग्लँडला सिग्नल सेंड करतं. मग पिट्युटरी ग्लँड ॲक्टिव्हेट होते आणि पिट्युटरी ग्लँड एड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन हे जे आहे ते रिलीज करतं आणि एड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करतं. मग त्यानंतर एड्रेनल ग्लँड हे कॉर्टिसॉल हे हार्मोन रिलीज करत असतं. त्यालाच आपण स्ट्रेस हार्मोन असं म्हणत असतो. तर हे कॉर्टिसॉल हार्मोन काय करतं? स्ट्रेसला फाईट करण्यासाठी बॉडीमध्ये क्विक एनर्जी म्हणजे ग्लुकोज रिलीज करतं, ब्रेन अलर्ट करतं आणि हार्ट रेट किंवा ब्लड प्रेशर हे इन्क्रीज करत असतं. त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनला कोप अप